संतोष देशमुख यांच्या हत्येच्या संबंधित जे जे कुणी आहेत, जी तुम्हाला चेन मी पहिल्यांदा सांगितली, सर्व चेन ज्यांनी कुणी मदत केली, ज्यांचा शेवटच्या क्षणापर्यंत यांना अटक होईपर्यंत बी ज्यांनी यांना सपोर्ट केला, ही कट ज्यांनी रचला आहे, याच्यामध्ये जे कुणी सामील असतील त्या सर्वांना शिक्षा झाली पाहिजे, सर्वांना फाशी झाली पाहिजे. याच्यात जे इन्व्हॉल्व आहेत त्यांना आणखी मोकोका लावला पाहिजे. यांना काय मर्डरच्या केसमध्ये, खुनाच्या केसमध्ये ॲड झाले पाहिजेत. हीच माझी मागणी. यांना फाशी झाली पाहिजे आणि तोपर्यंत मी या प्रकरणाच्या शेवटपर्यंत फाशी देईपर्यंत यांच्यासोबत आहे. त्यांना जर मी समजा धमकी दिलीच होती तर कधी दिली, कुठं दिली, केव्हा दिली, त्यावेळेसपासून आतापर्यंत का नाही, लोकसभेच्या निवडणुकीत दिली असं बोलण्याचा अर्थ होता त्यांचा. जे हे खंडणीच्या आरोपामध्ये अडकले जाते, जे गुंडा राज करते, जे आमच्या सर्व लोकांना टॉर्चर करू मारायचा आदेश देते, ते कट रचते, ते दाबदडप करते, अशा गुंडांना मारायची धमकी जर बजरंग सोनवणे देत असेल तर त्याच वेळेस त्यांनी ते डिक्लेअर करायला पाहिजे होतं. ते काल असं बी म्हणल्यात की मला लोकसभेला त्यांनी मदत केली. जर तसं असेल तर मग त्यांनी पंकजा ताईला पण सांगितलं पाहिजे की माझ्या नवऱ्यानं बजरंग सोनवणेंना मदत केली. या आंदोलनामध्ये काही जे ते गुंड प्रवृत्तीचे लोकांचं काही आंदोलन वेगळं होतं की ज्यांनी की परळी बंद करायची हक्क दिली. ठीक आहे, आंदोलन करण्याचा ज्याचा त्याचा लोकशाहीप्रमाणे अधिकार आहे, त्याच्याप्रमाणे ते करत असतील. पण जे की गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी परळीला बंद करा, व्यापाऱ्यांना वेटीस धरण्याचं काम कुणीही करू नये. समाज असो, व्यापारी असो, त्यांनी उत्स्फूर्त जर बंद पुकारला तर तो खरा बंद, आणि त्यांना जर वाटलं तर तो लोकशाहीचा मार्ग आहे. त्याच्यामुळे ते कुणाचं ऑब्जेक्शन असायचं कारण नाही. पण कुणी विनाकारण दाब देऊन जर बंद करायला हवीत असेल तर ती प्रवृत्ती चांगली नाही आहे आणि त्याच्यासाठी बिलकुल सरकार, मायबाप आणि पोलीस यंत्रणा त्याच्यावर लक्ष ठेवून असेल. दादानी ही कारवाई करायला एक तर वेळ केला आणि वेळ केला ती करू देत. अरे पण तुम्ही करतानाच एकाच मतदारसंघात काय काय दिलं? जिल्हा परिषद अध्यक्ष परळी मतदारसंघ, पक्षाचा अध्यक्ष परळी मतदारसंघ, महिला अध्यक्ष परळी मतदारसंघ. ह्यावेळेस त्या दादाने त्यावेळेस जरा बघायला पाहिजे होतं की कुठं कुठं काय द्यायचं. असं काही काही गोष्टीत पण आता ही करताना बी जरा उशीर झाला का काय असं वाटतंय. 100% मी अमित भाईंची भेट घेतली. अमित भाईंची भेट घेतल्याच्यानंतर या प्रकरणाला गती आली. त्यांचं पण याच्यावर लक्ष आहे असं माझं मत आहे. आणि मी परत एकदा अमित भाईंना आत्तापर्यंतचा झालेला, ज्या त्यांची भेट मी 11 तारखेला घेतली तेव्हापासून आता माझी ज्या दिवशी भेट होईल तेव्हापर्यंतचा सर्व वृत्तांत या केसचा त्यांना सांगणार आहे. आणि त्याच्यानंतर माझी काय पुढं अपेक्षा आहे हे पण त्यांना सांगणार आहे. त्याच्यानंतर ते लक्ष घालतील असं मला वाटतंय. मला त्यांच्याकडून अपेक्षा आहे ते नक्की काम करतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.